पहिला चेंडू आणि चांगला संपर्क. बघा पहिल्या षटकामध्ये बॉलर कोण हे माहिती नाहीये, नाव स्कोररने टाकलेलं आहे. प्लेअर इथे पाठवा. नाही नाही तरी पण प्लेअर पाठवा. किती आवाज देणार? राकेश ठीक आहे. चला पुनीत पुनीत प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब घेण्यासाठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण तिथे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत. विकेट किपरचं देखील नाव बघा. नावं आमच्यापर्यंत जर आली नाही. अच्छा विकेट किपर ओमकर या ना, या थोडंसं लवकर या. न्यू बॅटर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. तेजस. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM सीझन 5. ओ इथे आपण पाहतो आणि बॅटची करा. बॉल थांबला नाही. आउटफील्ड इट इज व्हेरी 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 फास्ट. बॉल असेल फर्स्ट, प्लेअर असेल लास्ट. चौकार. मिस टाइम स्ट्रोक फटका फसला आहे. चौकारानंतर प्रतिकार. विकेटचं पतन. सुरेशचा चांगला कॅच आणि तिथे विकेटचं पतन. यंग मॅन गुरुमुख. आता स्ट्राईक एंड वरती चिरंजीव आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती वडील. बाप लेकाची जोडी करेल का तोडफोडी. यस इथे देखील गॅप मध्ये बॉल पाठवला. 60 वेगाने बॉल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. चौकार. गुरुमुखने आल्या आल्या चौकार खेचला. ओहो क्या बात आहे गुरुमुख. पहिल्याच षटकामध्ये भले विकेट गेली असेल. पप्पांनी सांगितलं मारायचं तर मारायचं. चौकारावरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावर 18. बॉलिंग मार्क वरती उदय. कुमार मेघावत स्ट्राईक एंड वरती आहेत. ओहो इथे लोअर. ओ 22च्या स्वरूपातील चौकार.
आणि इथे मात्र सिंगल आली. 23 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली बॉलिंग करावी लागेल बघा. पहिल्या 8 बॉल मध्ये 23 धावा फलकावरती सुमंगल टेरेस टीमचा. ओ हो, प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट, क्वालिटी प्लेसमेंट. सिंगल आली आहे. 24 धावा फलकावर आहेत. इथे मात्र विकेट किपर कडून चूक झाली आणि ही धाव असेल 22च्या स्वरूपातील. पंच देखील तिथे मला वाटतं विचार करत असतील. शेवटी अनुभव त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे की मुलगा प्रत्येक जण बॅटवरती घेतोय, पप्पा 22च्या धावा घेतात. कशा का होईना या जोडीने ठरवलं की धावा या आल्याच पाहिजेत. यस, बॉटम हँडचा चांगला वापर आहे. कडक बेधडक गेंद को दिखेगी बाउंड्री लाइन के बाहर वाली सड़क. 4. दोन षटकांचा खेळ संपला. 15च्या सरासरीने 30. षटक हाताळण्यासाठी तिथे गोलंदाज सज्ज होतील. नाव आहे गोलंदाजाचं राकेश कुमार. सुदीप भाऊ देखील इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. यस, इथे जागा बनवली, गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न नाही का सुदीप भाऊ. मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी इन ऍक्शन भिंत होत्या, आज पिलर असतील. आज तुम्ही पिलर आहात. यस, इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. ऐकावं लागेल मुलाचं इथे पप्पांना. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी कधी मुलाचं देखील पप्पांना ऐकावं लागेल, कारण तो कॉल चांगल्यासाठी आहे. इथे जर का निघाले तर साहजिकच आहे रनआउटची शक्यता. परंतु आता मात्र ओ वेल डन, वेल ट्राय, टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुरेख प्रयत्न होता विकेट किपरचा. नाव आहे ओमकार. ओ अरे ओमकार आहेत, मॅक्सवेल ओमकार, आपल्या बीबीएसएम चे मॅक्सवेल आहेत. 17 बॉल 51 अजूनही लक्षात आहेत. परंतु हा कॅच वन ऑफ द बेस्ट कॅच इन बीबीएसएम क्रिकेट टुर्नामेंट्स असता. यावेळेस बॅकफुट पंच, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ठेवला जातोय. सिंगल तिथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निघाले होते. ओ आणि त्यानंतर यस 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 चा कॉल दिला फायनली. थोडस फंबल तिथे पाहायला मिळालं. बघा फिल्डिंग बॅटिंग टीमच्या डगआउट मधून आवाज होते कमॉन पाजी, बरोबर आहे ना. परंतु मुलाकडून येणारे कमॉन पापाजी. 34 धावा दाफलकावर. ओ हो क्या बात है, जबरदस्त टोला. फिर एक बार बल्लेबाज का बल्ला बोला. 6 रन गुरमुख मेघावत.
इथे मात्र जमीन समांतर फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावत पळत आलेत. निघाले तिथे फलंदाज बॉलिंग एंडला. ओ हो क्या बात आहे. ही रनिंग बिटवीन विकेट कामालाची आहे. आता म्हणावं लागेल डोक्यावरती हात ठेवून बेटा तो बेटा. बाप रे बाप. तीन षटकांचा खेळ संपला धाफलकावरती. 42 42 धावा धाफलकावर. हॅलो 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 हॅलो. येस आसिफ देखील त्या ठिकाणी चांगलं काम करतायत. हा चेंडू बॅटवरती आला. मिस स्ट्रोक फटका फसला. विकेटची शक्यता आणि तिथे कॅच. यस विकेट मिळाली. चांगला कॅच टिपला तिथे सुरेशने. सुरेशचा चांगला कॅच. स्कोर कार्ड स्कोर कार्ड वरती नजर आहे. 42 42. पार्टनरशिप फायनली ब्रोक केली गेली. महत्वाची विकेट परंतु मेघावत कुमार यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं होतं. इथे देखील अक्रॉस दी बॅक शॉट खेळून नक्की तिथे काढला गेलाय. सुरेश पुन्हा एकदा एका धावेवरती फलंदाजांना नक्की थांबवतील. ओमकारचं देखील चांगलं कलेक्शन तिथे आपण पाहिलं. 43. थोडासा वेळ घेतला जातोय. वेळ वाचवा. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका कमालीचा आहे. देखन में लागे छोटे घाव करे गंभीर. 6 रन षटकार. गुरुमुख मेघावत जबरदस्त बॅटिंग. 10 बॉल मध्ये 31 वरती खेळतो हा यंग मॅन. 49 गोलंदाजांना तिथे कमबॅक करावं लागेल. रोख लावावे लागेल अन्यथा सुट्टी मिळणार नाही. इथे जागा बनवून अजून एकदा चेंडू. आता मात्र मुख्य मंचावरती कौतुक होईलच या फलंदाजाचं. नाव आहे गुरुमुख. चौकाराच्या मदतीने सुमंगल टेरेस टीमच्या 50 धाबा पूर्ण झाल्या. 50 कंप्लीट आहे. 53 धाबा. अच्छा गुरुमुख मेघावत. दम है तो रोक के दिखा मेघावत है ना. क्या बात. सामने खड़ा है मेघावत. ओ इथे मिसफील झाली. सिंगल तिथे आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निघालेत आणि विकेट किपरकडे डेंजर. गुरुमुख पोहोचले 2 धाबा. इथे पुन्हा एकदा यस. आता मात्र इथून पुढचं समीकरण क्लिअर असणार आहे कारण जास्तीत जास्त स्ट्राईक वरती गुरुमुखचं असणं जरुरी. 4 ओव्हरचा खेळ संपला धाफलकावरती 56. बॅटिंग टीमचे कोणीतरी जा पाणी घेऊन. एकानेच आपण हा सांगितलं पंचांनी. हा ओव्हर झाली आहे. थोडं सावकाश गेलं तरी चालेल. काय जितक्या वेगाने तुम्ही पळत जाताय तुम्हाला देखील इकडे परत पाणी पाजावं लागेल. 4 षटकांचा खेळ संपला. 56 बनवले गेल्यात. बॉलिंग मार्क वरती विशाल. बोला ना. स्कोर सांगायचं. हा बॉलर विशाल आलेत प्लेयर आलेत. 56.
क्या बात है, मिस्टर 360 झाला हा तर. मिनी सूर्यकुमार गुरमुख मेगावत. 14 बॉल मध्ये 42 वरती पोहोचला हा खेळाडू. संघाच्या धावा 60 आहेत. यंग टॅलेंट. प्रतिभा है इस खिलाड़ी में. लेकिन इस बार गलती हुई, गेंद हवा में खड़ी और क्या छूटा. या वेळेला जो फलंदाज काउंटर अटॅक करतो त्याचा झेल सोडणं संघासाठी धोकादायक डेफिनेटली ठरू शकतं. 61 धावा धाफलकावरती आहेत. आता गोलंदाज दुसरा कोणाला बोलू देखील शकत नाही, स्वतःचाच कॉल होता परंतु झेल तिथे निसटलाय. कैच भी खुद ही के हाथों से छूटा है और दिल भी खुद ही का टूटा है. अब देखेंगे किसका मुकद्दर रूठा है. 61 धावा धाफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजून 4 बॉल या षटकातील, अजून 1 ओव्हर बाकी आहे. ध्रुव इथे समीकरण हेच म्हणते आतापर्यंत की गुरुमुखला जास्तीत जास्त स्ट्राईक हँड वरती आणणं गरजेचं. याच फटका चांगला, गॅप मध्ये बॉल पाठवला, तिथे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे. ओहो, गलती से मिस्टेक. चौकार 4 धावा. 65. मला वाटतं ध्रुवला राग आला, मी बोललो की गुरुमुख स्ट्राईक एंड वरती असावा. त्याच्याकडे देखील ती ताकद आहे, नजाकत आहे की तो देखील प्रहार करू शकतो. 65. परंतु हा टप्पा चांगला आहे. 65 धावा धाफलकावरती. 65 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4.5. शेवटचा बॉल. अजून 7 बॉल. 7 मध्ये कमीत कमी मला वाटतं गुरुमुख आणि ध्रुव 15 ते 20 धावा बनवण्याचा प्रयत्न करतील, परंतु फलंदाजांना देखील त्यांना रोकावा लागेल. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. मला वाटतं ओमकार इट्स मायच. ओहो, सावकाश सावकाश. बघा इथे गडबड झाली. दुखापती प्लीज नकोय मित्रांनो. आणि सुदैवाने कोणाला तिथे लागलं नाही, हे बरं झालं. कारण हा जो एफर्ट होता, हा प्रयत्न होता, हा रिस्की होता. कारण दोन्ही खेळाडू कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते. लक्ष फक्त चेंडूकडे होतं, एकमेकांकडे नाही. किंवा कॉल मला वाटतं तिथे दिला गेला नसावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. सुमंगल टेरेस 66. 66 आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर रितेश. इथे रनआउटची संधी. डायरेक्ट हिटर का झाली. ओ, मला वाटतं थ्रो जोरातच केला गेला. इरादा ओमकारचा डायरेक्ट हिटचाच होता. सांगितलं बॉलरला की का मध्ये हात टाकला. 22च्या स्वरूपातील ही धाव आहे. 67. परंतु गुरुमुखने इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. विचार चांगला आहे, कारण तिथे फक्त एकच खेळाडू, त्याच्या आसपास जरी बॉल ट्रॅव्हल केला गेला किंवा आउटफील्ड तर आपण अगदी पहिल्या दिवसापासून पाहतोय. पुन्हा एकदा जागा बनवून सुख घेऊन काढला. बॉल हवे ते कॅच. एका हातामध्ये प्रयत्न. बॉल खेळाडू सोबत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता. 71 धावा धाफलकावरती गुरुमुख 17 बॉल मध्ये 47 वरती पोहोचलाय. आता मात्र ओव्हर द बॉलर सेड. आता कदाचित इथे कॅच होईल आणि झालाय.
मला वाटतं कॅमेरामॅन बॅटर फलंदाज गुरमुखला फोकस करतील, कारण काय खेळी केली आहे या यंग मॅनने. आपलं सर्वांचं काम आहे आपल्या परिसरातील यंग मॅन इथे स्वतःची प्रतिभा झळकवतोय, त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. वेल डन गुरमुख, अच्छी पारी खेली आपने अपनी टीम के लिए. लोअर फुल टॉस बॉल होता, थोड़ा सा निराश देखिए असेल, गुस्सा आया होगा वहां पर गुरमुख को कि ये मैंने क्या किया. मौका था इस फुल टॉस गेंद पर बॉस बनने का, गेंद को बाहर स्टैंड्स में पहुंचाने का, लेकिन कोई बात नहीं, आपने अच्छा एफर्ट वहां पर अपनी टीम के लिए दिया है. 71 धावा धाफलकावरती. इथे बॅटची करा, गॅपमध्ये बॉल जाईल का. ओ यस, अडवलाय बॉल. धडपड झाली तरी चालेल, एक एक धाव महत्वाची आहे, स्वतःला झोकून द्या, बॉल रोखून ठेवा. क्रिकेट किंवा कुठलाही खेळ तुम्ही घ्या, मैदानावरती जेव्हा जेव्हा खेळाडू पडलेत ना, इतिहास देखील घडलेत. इथे देखील पहा दिशा भरकटली, वाईट बॉल. 73. टीम इंडियामध्ये तर आपण मिया मॅजिकलाच बघतो की ज्याच्या जर्सीवरती 73 अर्थात मोहम्मद सिराज, आणि इथे मात्र बॉल सीमा रेषेच्या दिशेने झाला ना गोल. 6 षटकांचा खेळ संपला, बनवला गेला 77, जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. चला सुमंगल टेरेस, फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. प्लीज कॅप्टन्स कम फॉरवर्ड. सुखवानी हायलाइट नाही हायलँड्स आणि मोहननगर टीम ए. सुखवानी हायलँड्स, मोहननगर टीम ए. कॅप्टन्स टॉससाठी या. अठ्ठ्याहत्तर धावा जिंकण्यासाठी असणार आहेत. पुढील मॅचचा टॉस देखील इथे होईल. चांगली खेळी केली गेली आहे तिथे, स्पेशली गुरमुख कडून आपल्या टीम साठी. ध्रुवकडून देखील चांगलं योगदान आपण पाहिलं. कुमार चला चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटर्स खेळपट्टीवरती दाखल होतील. बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशन आयोजित BBSM सीझन 5 आपण पाहतोय. 5वं पर्व आणि त्यातच सर्व. 2 बॅटर्स, 2 अटॅकिंग बॅटर्स खेळपट्टीवरती दाखल होतात, ओमकार आणि सुरेश. परंतु बॉलिंग अजूनही सेकंड इनिंग मध्ये बाकी आहे. बॅटिंग तर चांगली केली आहे सुमंगल टेरेस टीमने, त्यांच्याकडे बॉलर्स देखील चांगले आहेत. समोर विस्फोटक फलंदाज ओमकार आहे आणि सुरेश आहे. सुरेश स्ट्राईक एंड वरती आहे, ओमकार नॉन स्ट्राईक एंड वर. 17 चेंडू 51. 3 दिवसापूर्वी ओमकारने आपल्या टीमसाठी तशी विस्फोटक खेळी केली आहे, परंतु आजही त्याच शैलीमध्ये बॅटिंग करावी लागेल. संघाला गरज आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये बनतो बघा, पूर्ण टीम तर स्पेशल आहे, बेस्ट आहे. तुम्ही टीमचे सदस्य आहात, खेळाडू आहात, कारण तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी, ती ताकद आहे. संघाला तुम्ही कुठूनही तारू शकता, परंतु एक खेळाडू गेम चेंजर असतो प्रत्येक टीम मध्ये. आणि बॉलिंग मार्क वरती अभिजित महाजन. चला डावाला आपण सुरुवात करूया. 36 बॉल 78. ही मॅच चांगली होणार, कारण 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन, डीप मिडविकेट आणि लॉंग ऑफ हे 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन सीमा रेषेच्या जवळ तैनात केले गेलेत. टॉस झालाय ना पुढच्या मॅचचा. ओके, चला चला स्पीड अप करूया.
लेट्स प्ले. पहिलाच बॉल शफल होऊन स्क्वेअर लेगच्या ठिकाणी टोलवण्याचा प्रयत्न चांगला आहे. विचार चांगला आहे, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले ही संधी तुम्हाला असेल पहिल्या 2 षटकामध्ये, कारण क्षेत्ररक्षक जे की आपण पाहतो फक्त 2च आहे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. सुरुवात चांगली केली गेलीच पाहिजे. स्वामी विवेकानंद यांचं सुंदर असं वाक्य आहे की ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवटही चांगला होतो. यस, बॉटम हँडचा चांगला वापर आहे. आणि फिल्डिंग बघा तिथे. मी म्हणेल फक्त बघूच नका तर टाळ्याचा कडकडाट करा. आणि थ्रो तर रॉकेट होता. यस, इथे ओमकारच्या बॅटमधून फटका आपण पाहिला डीप पॉइंटला. हसते हसते कट जाय रस्ते, ये रास्ते हे 4 के. सुरुवात झाली. ओमकार फंड. तेहतीस बॉल 73. सुरेश वरती देखील लक्ष असणार आणि या मॅच मध्ये ओमकार वरती देखील नजर असणार. ओहो, चकित केलं, सरप्राईज केलं गेलं ओमकारला. बॅकफूट वरती थांबून आणि स्टेप आउट देखील झाले होते. बॉल त्याच अर्थात मला वाटतं पॉईंट कव्हर पॉईंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करूया हा विचार ओमकारचा होता, परंतु वेग वाढवला. एक्सिलेटर वरती पहिल्याच षटकामध्ये पाय दिला गोलंदाजाने. स्पीड गन अभिजित. अजून एक कट कॉपी पेस्ट. तोच टप्पा, तोच बॅटर, तोच विकेट कीपर आणि तोच बॉलर. एक चौकार खेचला, त्यानंतर 2 चेंडूवरती गोलंदाजाचा वेगासोबत कमबॅक आपण पाहिला. 5 धावा धावफलकावर आहेत. समीकरण असणार आहेत 31 बॉल 73. 31-73. इथे फिल्डिंग चांगली आहे आणि तिथे सिंगल पळून देखील काढली गेली. पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा रन्स सुरू होते, सुमंगल टेरेसचे देखील खेळाडू आपसामध्ये आमच्या कम्युनिटी बॉक्सच्या पाठीमागे चर्चा करतच होते की आमच्या देखील खेळाडूंनी फक्त बॉल पकडले पाहिजेत. ते महत्वाचे टीमसाठी. फिल्डिंग चांगली झाली, ऑटोमॅटिक बॅटर्सवरती प्रेशर क्रिएट होईल. समीकरण 30 बॉल 72. 6 झाल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि बॉलिंग मार्क वरती यंग मॅन गुरमुख. बॅटिंग आपण पाहिली 47 धावा ज्या की 18 बॉलमध्ये बनवल्या गेल्या आणि तीही पहिल्या इनिंगची निर्णायक खेळी होती. आता बॉलिंग वरती आलेत, आता संघाचे ऑलराऊंडर आहेत. चांगला लेदर क्रिकेटर आहे. शॉट्स आपण पाहिले, थ्रो पाहिला, फिटनेस आपण बघतोय. यावेळेस बॅकफुटला थांबून पंच केलाय, कट केलाय. ओ, तिथे फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग तिथे चांगली आहे. 29 बॉल मध्ये 72. आता मात्र बॉल हवेत. ओ हो, क्या बात आहे. प्रयत्न सुरेख होता. आज जबाब एफर्ट तिथे आपण पाहिला. सिंगल नंतर दुसरा धावाचा प्रयत्न, थ्रो चांगला आणि कलेक्शन मध्ये थोडी गडबडी झाली. उलट दिशेने धावत पडत जात होते तिथे क्षेत्ररक्षक काय नाव होतं, ध्रुव. आता मात्र बॉल हवे. मिस टाइम स्ट्रोक, महत्वाची विकेट. आणि हो, निसटला कॅच. निसटला तिथे कॅच, परंतु तिथे बघा खेळाडूला लागलाय का.
तिथे खेळाडूला लागलंय. पाणी घेऊन जा कोणीतरी. पाणी घेऊन जा, पाणी प्लीज. कॉल एकमेकांना द्या, लक्ष द्या, स्वस्त राहा, गडबड करू नका. अच्छा, गुरुमुखचा भाऊ देखील आहे, म्हणजे दोन भाऊ, गुरुमुख आणि गुरुप्रीत. पहिल्यांदा झालं हे. एकतर भाऊ भाऊ खेळतात किंवा एकच भाऊ खेळतो. इथे दोघे भाऊ खेळतात आणि पप्पा पण खेळतात. 27 बॉल 68 समीकरण. गुरुमुख ऑल इज वेल. येस, प्लीज काळजी घ्या, आरामशीर खेळा. क्या बात आहे. टीम मध्ये 60 वर्षाचे देखील खेळाडू खेळतात. आणि इथे देखील टप्पा चांगला. वा. कारण आणि ते खेळाडू कुठे आहेत मी तुम्हाला सांगतो. स्क्वेअर अंपायर जे आपले थांबलेत ना, लेग अंपायर, त्यांच्या बाजूलाच आपण बघू शकतो. 38 सर्कल मध्ये वय वर्ष 60 आणि जर्सी वरती देखील 60च नंबर टाकला. परंतु हॅट्स ऑफ आहे सर. हा टप्पा ओळखला ओमकारने. फटका चांगला खेळलाय. तुमच्याकडे जर का वेग असेल तर मी आता ब्रेक लावू शकतो, हे ओमकारने दाखवलं. 25 बॉल 62 हे समीकरण आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र मिस्टर स्ट्रोक, फटका फसलाय. कॅच. ओ हो, कोणीच नाहीये, कोणीही तिथे नाहीये. हॅलो 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 हॅलो. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडला. हॅलो हॅलो. 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव फलकावरती 18. काहीसा तांत्रिक बिघाड तिथे पाहायला मिळते. होईल लवकरच सॉल्व. 24 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती अभिजित. हॅलो. अभिजित यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. समीकरण 24 बॉल 60. 18 तर झालेल्या आहेत, 60 बनवायच्यात. यावेळेस देखील बॉल हवे होते आणि तिथे काय झाला. सुरेश तिथे जातील डगावच्या दिशेने. न्यू बॅटर विशाल, जर्सी नंबर 19. चांगला कॅच अभिजित. बॉलिंग वर पण अभिजित आहे आणि बॅटिंग वर पण अभिजित. सॉरी, कॅच पण अभिजितने घेतला. आणि जे अजून एक अभिजित येणार आहेत ते पुढच्या मॅच मध्ये. 18 धावा फलकावरती. समीकरण 23 बॉल 60.
इथे मिस्टर फटका फटला, कॅचचा कॉल आणि ओ झाला कॅच, कॅच झाला. ओमकार बिग 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 विकेट. बड़ी मछली जाल में अभिजीत ने कहा लेनी होगी हर हाल में. ओमकार निराश होतील, हताश होतील, नाराज होतील स्वतःवरती की हे माझ्याकडून काय झालं. कॅच घेतला चिरागने. फोटोग्राफर विनंती असणारे, फोटोग्राफर फोटोग्राफर मुख्य कॉमेंट्री बॉक्स जवळ या प्लीज. हो हो हो, क्या बात आहे. चांगला बाउन्सर, चांगला टप्पा, चांगली उचली. एकोणीस धावा फलकावर. ओ इथे देखील स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये तो बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि कुठल्याही प्रकारची तिथे धाव नाही. मॅच लांबत चालली आहे, मॅच लांबत चालली आहे. एकोणीस चेंडू 59. फक्त लेग बाईसची एक धाव जी आली ती व्हॅलिड कन्सिडर होत नाही बॅटरसाठी. तर मला वाटतं अभिजित महाजनसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. हे षटक मेडन आहे, मेडन ओव्हरच म्हणावं लागेल. एकोणीस धावा धाफलकावरती 18 बॉल 59. चांगली फिल्डिंग, वय वर्ष 60, चांगली फिल्डिंग. यस, त्यांच्यासाठी स्पेशली टाळ्या झाल्या पाहिजे. वय वर्ष 60 आहे. आता एखाद्या यंग मुलाला अभिजित भाऊ 2 राऊंड मारायला लावले ना, किंवा बॉल टाकायला जरी लावला तरी तो म्हणाल माझी कंबर दुखतीये. हे घ्या ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर. एखाद्या तरुणाला देखील लाजवलं जाईल. इथे देखील बॅटची कडा, बल्लेबाज फिर से डगआउट की ओर, चल पडा. एज इज अ जस्ट नंबर. परंतु नाही, मला असं देखील वाटतं अभिजित भाऊ की अरे बापरे, त्यांचं नाव चांदेरे काका आहे, जे वय वर्ष आणि 2 नाती देखील आलेत. म्हणजे टीम मध्ये चांदेरे काका सर्वात यंग प्लेअर आहेत, 60 वर्षाचे यंग प्लेअर. चांगला खेळ ते करतात, टीम साठी उभे आहेत, तीच मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचं कौतुक जेवढं करावं तितकं कमी असेल. पकडला बॉल, पकडला बॉल, बॉल पकडला तरी पण तिथे टाळ्या वाजतात. हे महत्वाचं आहे टीमसाठी.
नाही, सावकाश सावकाश. गुरुप्रीत सिर्फ अपील करना है, डराना नहीं है. अलीकडे सगळेच खेळाडू पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात ती भीती दाखवण्याचा प्रयत्न देखील असतो, परंतु पंच तिथे अनुभवी खूप आहेत. आता मात्र बघा दिशा तर तिथे भरकटली. येस ऑफकोर्स व्हाईट बॉल पंच कळवतील आणि फलंदाजाला मला वाटतं विशालला हा खराब चेंडू भेटला होता, यावरती प्रहार करणं गरजेचं होतं. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. 14 बॉल 56 मॅच अवघड होत चालली आहे. इथे मात्र ओव्हर द बॉलर सेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे सक्रिय आहेत. आणि ते मात्र गुरमुख तिथे आहेत आणि डाऊन दी बॉल. चित्र स्पष्ट झालेलं आहे या मॅच मध्ये. हिरो तर गुरुमुखच आहे. बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग चांगली करतोय, विकेट तिथे मिळवतोय, कॅचिंग तर देखील आपण पाहिली, थ्रो आपण पाहिला. अजून काय राहिलं पाहिजे. 4 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. 23 12 बॉल 55. बॉलिंग मार्क वरती ध्रुव सिंग आणि बॅटर आलेत न्यू रितेश, जे की नॉन स्ट्राईक एंडला असतील. विशाल कुलकर्णी आहेत स्ट्राईक एंड वरती. ही अपील होती. इथे वाईट बॉल आहे. 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 बॉल 54. बॉल 10 आहेत, षटकार 9 मारावे लागतील. ओ आता प्रेक्षकांमध्ये जे फुटबॉल खेळत असतील ना, नाव लिहून घ्या. प्लेयर ऑलरेडी एक फुटबॉल खेळणारा पाहायला मिळालाय क्रिकेटच्या मैदानावरती. नाव आहे अच्छा नील येतो. येस अभिजित मदने आणि नील मदने ही देखील बाप लेकाची जोडी आपण इथे पाहतो. एका टीम मध्ये 2 बाप लेकाची जोडी. अजून कोणी आहे? अजून हॅट्रिक होईल ना, ती पण हॅट्रिक होईल. यस इथे मात्र पॅडल स्वीप, परंतु चांगली फिल्डिंग तिथे 30 सर्कलमध्ये स्क्वेअर लेगला आपण पाहणार आहोत. 8 बॉल 50. मॅच अक्षरशः गोलंदाजांनी आपल्या दिशेने ओढून आणली आहे. कदाचित ही धाव 22ची. यस 22ची असं. आणि अच्छा वाईड +1.
पुढे सरसावत प्रहार. तिथे लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉईंटचे क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी धावत पळत गेले आणि बनले दर्शक. चौकार. गॅपमध्ये बॉल. शेवटचे 6 बॉल 45. चला नवीन बॉलर कोणी थोडं पटपट या. टॉस पुढील मॅचचा झालेला आहे. टॉस जिंकला आहे सुखवानी हायलँड टीमने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. ही मॅच जशी संपेल 4थ्या 5व्या बॉलवर तिथे रेडी राहा, म्हणजे लगेच मैदानाच्या आतमध्ये जाता येईल आणि प्रत्येक टीम मंचाच्या समोरूनच जा. हा शेवटचा षटक. चला बाकी प्लेयर्स. ओहो चांगला टप्पा. गुरमुख मेघावत. 12 धावा ऑलरेडी त्यांनी दिल्यात, परंतु इथे हा चेंडू डॉट. 5 बॉल 45. हा फटका चांगला खेळला खरा आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. गुरमुख ने सांगितलं की आपने इस मेरी हार्ड लेंथ को सही तरीके से पढ़ा, बड़े शॉट के लिए जड़ा, लेकिन मेरा साथी खिलाड़ी लॉन्ग ऑन की दिशा में है, कैच लेने के लिए खड़ा. विकेटचा पतन. मिस टाइम स्ट्रोक. कॅच हिटचा कॉल. डीपेक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक हो थोडेसे दूरवरती राहिले. हाताचा हलकासा स्पर्श, परंतु बॉल थांबणार नाही. चौकार आला. 40. शेवटचा एक बॉल 38. पॉइंट रिझन मध्ये हा चेंडू नक्कीच निघाला. गॅप आणि तिथे यस क्षेत्ररक्षक या बॉलवरती चुका केल्या तर चालू शकतात. मॅच संपली ऑलरेडी. 33 धावेने नक्कीच या ठिकाणी विजय मिळवला आहे सुमंगल टेरेस या टीमने. अभिनंदन. वेल प्ले टीम. चांगला खेळ दोन्ही टीम कडून झाला. चला चला आणि अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. ब्लॅक ट्रॅक पॅन्ट ही देखील कंपल्सरी लक्षात ठेवा. प्लेयर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच